नमस्कार. आज आपण करणार आहोत तिसऱ्याचं कालवण. त्यासाठी आपल्याला शिपल्या आणायचे आहेत मच्छी मार्केटमधून. स्वच्छ धुवायच्या 5-6 वेळा चोळून म्हणजे त्यावरची वाळू निघून जाईल आणि थोडंसं पाणी घालून वाफवून घ्यायचे. आणि आता याला साफ करताना अशा पद्धतीने साफ करायची. एक शिपली तशीच ठेवून द्यायची. कढई घ्यायची, त्यामध्ये 5 चमचे तेल, बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचे. कांदा छान परतत असताना आला लसूण पेस्ट घालायचे छोटा चमचा, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचे. 1 चमचा मालवणी मसाला, पाव चमचा हळद, कांदा आणि सुकं खोबऱ्याचं वाटण घालायचं 1 चमचा, 1 कच्चा बटाटा पातळ चिरून घेतलेला, वाफवून घेतलेले शिपल्याचं पाणी आहे ते गाळून घ्यायचं आणि ते घालून घ्यायचं. सर्वात आधी बटाटा शिजवून घ्यायचे. तो शिजला आहे, शिपल्या घालून घ्यायचे. चवीनुसार मीठ, पाव चमचा गरम मसाला, झाकण लावून 10 मिनिटं शिजू द्यायचं. 10 मिनिटं झाले, सर्वात शेवटी आमसूल घालून घ्यायचं. घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची. छान असं शिंपल्या तिसऱ्याचं कालवण तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.